उपवासाचा वरीचा उपमा। त्यासाठी आपल्याला वरी धुवून मी स्वच्छ घेतलेले आहेत पाण्यातून, तूप, कापलेल्या 2-3 मिरच्या, बारीक कापलेला कढीपत्ता आणि हा उपमा आपण कुकरमध्ये पण शिजवू शकतो। आता कुकर मी गॅसवरती ठेवला आहे गरम करायला। कुकर आपल्याला आता गरम आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं। एक चमचा तूप टाकला मी, 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये जिरं, कापलेला मिरच्या, कढीपत्ता, वरीचा उपमा, उपवासाचा वरीचा उपमा। व्यवस्थित आपली फोडणी थोडंसं आपण गॅसवरती 2 मिनिटासाठी ठेवूया, 2 सेकंदासाठी ठेवूया। मस्त झालेली आहे फोडणी आपली तयार। त्याच्यामध्ये आपण हे वरी धुतलेले, स्वच्छ धुतलेले 2-3 वेळा वरीचे तांदूळ टाकूया। वरीचे तांदूळ आपण व्यवस्थित हलवून घेऊया। वरी आपण व्यवस्थित फोडणीतून हलवून घेतलेली आहे ना, हलवून घेतले। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जरासं मीठ टाकायचं चवीपुरतं, थोडीशी नावाला साखर टाकायची आणि जेवढं वरी होतं तेवढंच आपण तांदूळ घेतलं, पाणी घेतलं। है ना, त्याला एक उकळ आलं का त्याच्यामध्ये आपण कुकरचं झाकण लावून देऊया, एक उकळ येऊन देऊया त्याला व्यवस्थित। मस्त की आपल्याला वरीच्या तांदळाला उकळ आलेली आहे। आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया, झाकण लावून घेऊया आपण कुकरला आणि 2 शिट्ट्यात बस होतील त्याला। आधी उमळत ठेवलेले ना मी तांदूळ 2, त्यामुळे व्यवस्थित उमळलेले आहेत तांदूळ, आता याला कड आलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून, आता आपला उपम्याला म्हणजे कुकरला शिट्टी होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया उपम्याबरोबर खायला। मिरच्या घेतल्या आपण, मिरच्या घ्यायच्या, 1 चमचा दही घ्यायचा, 1 चमचा दही घेतला, ओला खोबरा घेतला, नावाला त्याच्यामध्ये साखर घ्यायची, कारण दही आंबट आहे त्यामुळे जराशी नावाला आपण साखर घ्यायची। थोडीशी साखर टाकली आणि चवीपुरतं आपण मीठ घेऊ। चवीपुरतं आपण मीठ घेतलं आणि आपण ते मिक्सरला लावून घेऊया। आपण जिरं टाकलं, थोडंसं आपण नावाला जिरं घेऊया, बघा जिरं। आता हे आपण सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊया। आपला वरीचा उपमा गरमागरम आणि ही खोबऱ्याची चटणी। आता आपण खोबऱ्याची चटणी आणि वरीचं भट सर्व करणार आहोत। आपला वरीचा उपमा गरमागरम आणि ही खोबऱ्याची चटणी। आता आपण खोबऱ्याची चटणी आणि वरीचं भट सर्व करणार आहोत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।